शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत हरभरा नवरदेव 48 या व्हरायटीमध्ये. आणि या व्हरायटीचं अंतर जे आहे हे आहे साधारणतः 3 फुटाचं. आणि आता साधारणतः या व्हरायटीला पेरणी करून साधारण 2.25 महिने झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे आता या व्हरायटीचं अंतर हे पूर्ण पॅक झालेलं आहे 3 फुटाचं. आणि आता आपण इथं फवारणीचा कार्यकाळ आहे, तर फवारणी ही आहे साधारणतः 3री फवारणी. तर यामध्ये आता सध्या कुठं घाटे अवस्था आहे आणि कळी अवस्था आणि फुल अवस्था. तर यासाठी आपण फक्त या व्हरायटीला URUB प्रक्रिया असल्यामुळं फक्त आपल्याला काय लागते तर फक्त कीटकनाशक लागते. तर कीटकनाशक कोणतं, तर आपण फक्त आता फुलाची अवस्था असल्यामुळं पहिलं फुल लागल्यापासून इमामेक्टिनचा फवारा घेत आहोत. आणि आता हा साधारणतः 3रा फवारा आहे इमामेक्टिनचा. तर या इमामेक्टिनमध्ये आपण फक्त 15 लिटर पाण्यामध्ये 10 ग्राम इमामेक्टिन टाकलेलं आहे. तर आता इथं आपण पंप बदलल्यामुळं आपण चार्जिंग पंप मागच्या वेळेस केला होता, तर आता यावेळेस आपण पेट्रोल पंप घेत आहे. तर पेट्रोल पंपामध्ये आपण इथं साधारणतः 20 लिटर भरला आहे. तर त्यासाठी आपल्याला साधारणतः इथं 15 ग्राम इमामेक्टिन घेतलेलं आहे. आपण सोबत कुठल्याही प्रकारचं काहीही औषधी वगैरे घेतलेली नाही, कारण आपल्या या व्हरायटीला URUB प्रक्रिया असल्यामुळं कुठल्याही प्रकारचं औषधी कीटकनाशक कीटकनाशक चालते, बुरशीनाशक टॉनिक वरखत वगैरे काही चालत नाही. तर त्यासाठी आपण अशा प्रकारे इथं नियोजन केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता याच्यावर हा फवारा झाल्यानंतर आपल्याला पुन्हा 15 दिवसांनी जेव्हा ढगाळ वातावरण वगैरे आले किंवा नाही जरी आले तरी 15 दिवसांनी आपल्याला पुन्हा इमामेक्टिनचा फवारा घ्यायचा आहे. किंवा जर ही अवस्था फुलातून घाट्यामध्ये पूर्ण गेली तर आपल्याला कोराजेन घ्यायचा आहे. तर आता हा जो आहे तर हा 3रा फवारा आहे. तर आता आपण इथं फवारणी चालू आहे आपल्यावाली. आणि यामध्ये सूर्यफूल हे आंतरपीक आहे. 2 ओळीतलं अंतर हे 3 फूट आहे. एकरी 20 किलो बियाणं टाकलेलं आहे आपण. पहिली फवारणी परफेक्ट क्लोरोपायरिफॉस घेतलं, त्याच्यानंतर 15 दिवसांनी परफेक्ट सुपर, नंतर इमामेक्टिन. तर अशा प्रकारे आपण इथं घेतलेलं आहे. तर आता बघू आता कशा प्रकारे इथं नियोजन चालू आहे ते. तर सध्याची अवस्था जी आहे ही अवस्था आता फुल अवस्था आहे. अशा प्रकारे कुठं घाटे अवस्था आहे, कुठं कळी अवस्था आहे. तर या अवस्थेमध्ये फक्त आपल्याला इमामेक्टिनच घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आजचा जो फवाराचं नियोजन आहे हे आपण पेट्रोल पंप जो असतो फवारणीचा, त्यामध्ये 3 छिद्राचे जे नोजल असते नळी, त्या नळीने आपण इथं फवारा घेत आहोत अशा प्रकारे.